नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत गोहत्या बंदीच्या संदर्भामध्ये. आत्ताच उच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा आपण करणार आहोत. कारण अर्थातच या निर्णयाच्या नंतर काही अनुकूल आणि प्रतिकूल अशा प्रतिक्रिया आलेल्या आहेत. आता जी आत्तापर्यंतची बंदी होती खास करून गोमांस विक्रीसाठीची, ती बंदी त्या अर्थाने उठवलेली आहे. महाराष्ट्रामध्ये गोमांस बाळगणं आणि विक्री करणं हे आता गैर नसणार आहे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार. आणि अर्थातच त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे की आम्ही वरच्या कोर्टात जाऊ, सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ आणि त्याला आम्ही चॅलेंज करू. नक्की काय हे सगळं प्रकरण आहे आपण चर्चा करणार आहोत. काही महत्त्वाचे प्रश्न त्यानिमित्तानं उपस्थित करतोय. गोहत्या बंदी संदर्भामध्ये आलेल्या निर्णयानंतर राज्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्यानिमित्तानं आपण विचारतोय. गोमांस विक्रीला परवानगी देणाऱ्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला राज्य सरकारनं आव्हान देणं योग्य आहे का, हे सुद्धा त्यानिमित्तानं आपण तपासणार आहोत. आणि देशी गायींच्या संवर्धनाच्या दृष्टीने गोहत्या बंदी अत्यावश्यक आहे का, हे सुद्धा आपण त्यानिमित्तानं चर्चेला आणणार आहोत. अर्थात आपल्यासोबत मान्यवर आहेत. लोअर परेल स्टुडिओमध्ये डॉक्टर राजू वाघमारे, काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत. मधु चव्हाण, भाजपचे प्रवक्ते आपल्या सोबत आहेत. आणि ॲडव्होकेट सिद्धेश्वर बिरादार ज्यांनी याचिका केली होती ते आपल्या सोबत आहेत. नागपूरवरनं जैवशास्त्र अभ्यासक सजल कुलकर्णी आहेत, ज्यांचा महाराष्ट्रातल्या गायी आणि गोधनाच्या संदर्भातला अभ्याससुद्धा आहे. आणि हाजी सलीम हक आपल्यासोबत आहेत, जे कोर कमिटी मेंबर आहेत MIMचे. या सगळ्यांचं स्वागत चर्चेमध्ये. आणि पहिला प्रश्न खरं तर ॲडव्होकेट सिद्धेश्वर बिरादार तुम्हाला विचारायचं आहे की ज्या पद्धतीनं तुम्ही बाजू मांडली होती, नेमकी काय भूमिका होती आणि जो आता निर्णय आला आहे त्या निर्णयाच्या संदर्भात तुमची प्रतिक्रिया काय? महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी तरी 1976 पासूनच होती, पण नंतर हे अमेंडमेंट करून बुल आणि बुलक हे जे शेड्यूलमध्ये वर्ड्स होते ते डिलीट करून संपूर्ण गोवंश हत्याबंदी करण्यात आलेली होती. त्या अमेंडमेंटला आव्हान देणारी खूप सारी याचिका माननीय उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली, ज्यामध्ये आम्ही म्हणजे मायनॉरिटी असोसिएशन तर्फे पण एक याचिका दाखल केलेली, ज्याप्रमाणे आम्ही पूर्ण अमेंडमेंट ॲक्ट चॅलेंज केलेला. आणि काही याचिका अशा होत्या ज्यामध्ये फक्त सेक्शन 5D, सेक्शन 9B वगैरे चॅलेंज करण्यात आलेली होती. तर या संपूर्ण याचिकावरती सुनावणी झाल्यानंतर आज फायनली माननीय उच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे. त्या निकालामध्ये माननीय उच्च न्यायालयाने सेक्शन 5 जो आहे, ज्यान्वये पूर्ण गोवंश हत्याबंदी करण्यात आलेली होती, तो अपहेल केलेला आहे. त्या व्यतिरिक्त सेक्शन 5A आणि B ज्याप्रमाणे पण प्रोहिबिशन ऑन स्लॉटर केलेलं आहे ते पण अपहेल केलेलं आहे. आणि फायनली फेवरेबल म्हणजे सेक्शन 5D आणि सेक्शन 9B. सेक्शन 5D प्रमाणे जे महाराष्ट्राच्या बाहेर जे स्लॉटिंग झालेलं आहे ते महाराष्ट्रात आणणं हे बंदी बॅन केलेलं होतं. तर तो सेक्शन जो आहे तो हायकोर्टनी स्ट्रक डाऊन केलेला आहे. त्याचप्रमाणे सेक्शन 9B प्रमाणे बर्डन ऑफ प्रूफ जे आहे, म्हणजे ट्रायलमध्ये जे बर्डन ऑफ प्रूफ असतं ते ॲक्युज वरती ठेवण्यात आलेलं होतं. तर ते पण आर्टिकल 21चं व्हायोलेटिव्ह आहे म्हणून माननीय उच्च न्यायालयाने ते पण स्ट्रक डाऊन केलेलं आहे. तर अशा प्रमाणे थोडक्यात बर्डन ऑफ प्रूफ म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की कुणाकडे हे गोमांस समजा असलेलं आढळलं आणि त्याच्यावर कुणा एका पार्टीने जर का त्याच्यावरती आक्षेप घेतला तर ते जो पुरावा देण्याची जी जबाबदारी आहे ती कोणावरती असणार आहे? आता सरकारवरती, म्हणजे प्रॉसिक्युशनवरती असणार आहे, सरकारवरती असणार आहे. कारण सेक्शन 9B प्रमाणे पूर्ण प्रूफ म्हणजे बरोबर त्या अर्थाने पोलिसांपासून ती प्रक्रिया सुरू होईल आणि त्यानंतर त्या प्रक्रियेमध्ये अर्थात सुरुवातीची काय भूमिका असेल आणि ते सगळं ठरवलं जाईल. नक्की आपण अधिक तपशीलवार तुमच्याकडनं समजून घेऊया हा काय निर्णय आलेला आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा आणखीन एक मुद्दा म्हणजे डॉक्टर राजू वाघमारे, जी चर्चा सुरू आहे आता, गेले काही काळ चालू होती, पूर्णपणे बंदी घातली गेली, मधल्या त्याच्या आधी गोहत्या होती, मग गोवंश हत्या बंदी झालेली आहे. हे सगळं ज्यावेळेला आपण बघतोय त्यावेळेला कुठेतरी धोरणातली एक जी स्पष्टता असायला पाहिजे, ती स्पष्टता तुम्हाला दिसते या सगळ्या पार्श्वभूमीवर? मंदारजी, आपण अगदी वर्मावर बोट ठेवलेलं आहे. कारण गो हत्या बंदी आपल्याकडे 1976 पासून लागू होती महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामुळे गो हत्या बंदीच्या विरोधात तसं कोणी जाण्याचा प्रश्न नव्हता. आज इतकी वर्ष याच्यामध्ये पण युतीची सत्ता आली होती महाराष्ट्रात आणि त्याच्यानंतरही हा एवढा काळ गेला
आता प्रश्न असा आहे, धोरणाचा जर आपण विचार केला तर आपण ज्यावेळी या सरकारने गोवंश हत्याबंदीचा कायदा आणला, आता गोवंश हत्याबंदीमध्ये म्हणजे बैल आलं, त्याच्यानंतर ते म्हणजे बाकीची गाईच्या जनावर म्हणजे त्या पैदाशी मधले बैल आणि त्याचं जे वासराची आली, त्याची ज्या हत्येला बंदी केली आहे सरकारने, ते धोरण एवढं चुकीचं आहे. कारण त्या धोरणाकडे जर आपण बघितलं तर आज या दुष्काळामध्ये शेतकऱ्यांकडे जनावरं आहेत आणि त्या जनावरांची त्यांना चारा पाणी शेतकरी देऊ शकत नाही, ती जनावरं कोणाला विकू शकत नाहीत, त्या जनावरांसाठी सरकारकडे छावण्या नाहीत, म्हणजे ज्या छावण्या उभारल्या होत्या त्याही त्यांनी बंद केल्या होत्या. म्हणजे अशा प्रकारे शेतकऱ्याची अडवणूक सगळ्या अंगाने या धोरणामुळे झाली. कारण याच्यापूर्वी काय होतं की बाबा शेतकऱ्याचे जर बैल म्हातारे झाले तर कमीत कमी त्या म्हाताऱ्या बैलांना शेतकरी बळीराजा विकू शकत होता, येणाऱ्या पैशात अजून थोडे पैसे टाकून नवीन बैल घेऊन आपली शेती करू शकत होता. आज या कायद्यामुळे ती परिस्थिती पूर्णपणे बंद झाली. शेतकरी स्वतःचे बैल एकदा घेतले की ते मरेपर्यंत त्याला पोसायचंय आणि त्याच्या उत्पन्नातून त्याला काही मिळणार नाही. जर उद्या तो म्हातारा झाला तर त्याला उलट जास्त खर्चच करावा लागणार. अशा प्रकारे तो तिकडे पिचला गेला. त्याच्यानंतर या गोवंश हत्याबंदीमुळे फक्त शेतकऱ्याचं नुकसान न होता याच्या पूर्णपणे या इंडस्ट्री जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये कातड्याच्या वस्तू बनवणारे लोक आले, मांस विकणारे लोक आले, लेदर इंडस्ट्री आली. या पूर्ण इंडस्ट्रीला या एका कायद्याने आपण एका मिनिटामध्ये त्यांच्या जीवित उद्योगधंद्यांवर आपण एका मिनिटामध्ये वरवंटा फिरवला. आज या पूर्ण इंडस्ट्रीमध्ये एका कुठच्या पर्टिक्युलर धर्माचे किंवा जातीचे लोक नसून ही इंडस्ट्री खूप वास्ट आहे आणि या इंडस्ट्रीवर अवलंबून राहणारा जो सगळा वर्ग होता त्या सगळ्या वर्गाला या धोरणामुळे आपण एका दारिद्र्याच्या खाईमध्ये लोटलेला आहे. आता प्रश्न असा आहे की सरकार ज्यावेळी धोरणं आखतं त्यावेळी त्या धोरणाचा या देशामध्ये राहणाऱ्या लोकांना, महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या लोकांना आपल्या धोरणाने काय फायदा होतो हे बघणं महत्वाचं आहे. ज्यावेळी तुम्ही गोवंश हत्याबंदी केलीत त्यावेळी तुम्ही मला फायद्याच्या 5 गोष्टी दाखवा की गोवंश हत्याबंदीने आपल्याला हे 5 फायदे. आपण बघूया तुमचा हा प्रश्न जो आहे अधिक तपशीलवार बघूया, कारण तुम्ही म्हणता की काहीच फायदा झाला नाही का, तो फायदा सुद्धा आपण समजून घेऊयात झालाय किंवा नाही ते. अर्थात हाजी सलीम हक, काय प्रतिक्रिया पहिली तुमची? कारण आता किमान गोमांस जे आहे ते मिळू शकतं, बाहेरच्या राज्यांमधनं आलेलं का होईना पण ते मिळू शकतं आणि ते बाळगणं हा गुन्हा नाहीये, अशा प्रकारचा आत्ताचा तुर्तास निकाल आहे. माननीय हाईकोर्ट ने जो आदेश दिया है हम उसका सम्मान करते हैं और दूसरी बात यह है कि ये जो अमेंडमेंट गवर्नमेंट ने लाई ये भेदभावपूर्ण अमेंडमेंट रहा है. गौ हत्या पर 1976 से पाबंदी थी जिसमें कोई भी कसाई या खटीक समाज गौ हत्या की पाबंदी करता था और जो पुराने बैल आते थे वो बैल काटता था, जिससे किसानों का फायदा होता था कि किसान परिवार अपने खेत खलिहानों में जो चारा निकलता है एक्स्ट्रा उसमें वो जो है पाल कर उनको बेचता था और साल भर में अपने बच्चों की शादी ब्याह करता था. बहुत सारे उसके काम होते थे. वो सब काम को साइड में रख के जो है गवर्नमेंट ने भेदभावपूर्ण एक कायदा पास करी या अमेंडमेंट पास करी. वो गलत हुआ, उसका हमने विरोध किए थे, हमने मोर्चे में भी निकाला था, मोर्चा भी किया था उसके बारे में. लेकिन अभी हाई कोर्ट ने जो आदेश दिया है वो आदेश अपनी जगह सही है कि भी आपके धार्मिक आधार पर अगर ये फैसला हो रहा है और धार्मिक आधार को जो है मानते हुए हाई कोर्ट ने फैसला दिया है कि दूसरे स्टेट से ला सकते हैं, हम उसका सम्मान करते हैं, होना चाहिए. और उसमें गवर्नमेंट ने जो है यहाँ के भी जो महाराष्ट्र के बैल है, बफालो है, जो लंगड़े जानवर है, उनको काटने की इजाजत देना चाहिए. उससे 2 लाख लोग बेरोजगार हुए हैं और कई किसान उससे परेशान है. और दूसरी विषय ये हो गया कि आज हमारी सरकार स्टेट में हो या केंद्र में हो वो रोजगार पर काम नहीं कर रही है, वो सिर्फ धार्मिक आधारों पर फैसला कर रही है. ये बहुत मतलब बोलने वाला विषय है, ऐसा नहीं होना चाहिए. ठीक है. अभी लातूर के पास में एक घटना घटी है जिसमें एक परिवार अपने पुराने गाय बैलों को नहीं बेच सका
तो उसको उस माँ को अपनी बच्ची को बेचना पड़ा। ये कितनी विडंबना की बात है इस स्टेट के लिए कि उसको अपनी बच्ची को बेचना पड़ा। गाय बैले जो है अपने सुरक्षित हो गई है और माँ बहनों की सुरक्षा नहीं है, माँ बेटियों की सुरक्षा नाही नहीं ठीक आहे, तुम्ही जो मुद्दा म्हणताय त्या बरोबरीनं अर्थात सजल कुलकर्णी तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न आहे की मुळात या सगळ्या प्रश्नाकडे कसं बघायला पाहिजे आपण सगळ्यांनी? काही आधुनिक दृष्टिकोन याच्यामध्ये आहे का की ज्या दृष्टिकोनातनं दोन्ही बाजूचं समाधान होऊ शकतं? कदाचित Basically आपण देशी जनावर आणि गोवंश किंवा बाकी जनावरांना अजूनपर्यंत असेट म्हणून आपण बघतच नाहीये हम्म, आणि त्यानुसार प्रोग्राम म्हणजे बंदी असणं नसणं गोष्ट वेगळी, पण या सगळ्या आपल्या रिसोर्सेस कडे ऍज अ असेट म्हणून बघणं आणि त्यानुसार डिटेल प्रोग्राम करणं, ब्रीडिंग प्रोग्राम असेल, संवर्धनाचा प्रोग्राम असेल, या सगळ्या गोष्टी होणं आवश्यक आहे. आपण अजूनही सेंट्रलाइज पद्धतीने हे सगळं करतोय. लोकांच्या हातात जोपर्यंत हे जाणार नाही तोपर्यंत बंदी झाली काय किंवा नाही ठेवली काय याचा परिणाम दिसूनच येणार नाही. हम्म, हम्म. नाही थोडंसं तुमच्याकडनं अधिक त्याच्यामधनं आम्हाला समजून घ्यायचं आहे, कारण जैवशास्त्रीय दृष्ट्या तुमच्यामध्ये अशी काही शक्यता तुम्हाला दिसते का आत्ताच्या याच्यामध्ये की आत्ता नुसते गाय बैल असणं याची प्रॉडक्टिव्हिटी त्याची उत्पादकता जी आहे ती आपल्याला बघायला शिकलं पाहिजे किंवा त्याच्याकडे बघतानाचे दृष्टिकोन जे विविध आहेत ते आपल्याला बदलायला पाहिजेत? नेमकं काय तुम्हाला त्याच्यात म्हणायचं? निश्चितच की देशी असतील किंवा विदेशी असतील यापैकी हॅलो हा बोला. हा, देशी असतील किंवा विदेशी असतील कुठल्याही प्रकारचे गाई बैल असतील याचा आपण असेट म्हणून कधी विचार करणार आहे का? आज ग्रामीण भागामध्ये कितीतरी प्रमाणामध्ये रोजगार याच्यावरती अवलंबून आहे, पण तो वाढीसाठी काय प्रयत्न चालले आहेत? त्याचं मार्केट होण्यासाठी आपण काही प्रयत्न करणार आहे की नाही? आणि फक्त कुठेतरी मुंबईमध्ये बसून किंवा दिल्लीमध्ये बसून याच्या विषयीचे पॉलिसीज बनवणं, याच्याविषयीचा प्रोग्राम बनवणं, फील्डवरती आज काय दिसतं? चांगल्या प्रकारचं जर्मप्लाझम, चांगल्या प्रकारच्या गायी कत्तलखान्यात निश्चितच जाऊ नये, पण ज्या प्रोडक्टिव्ह नाही आहेत, ज्या पाळणं कठीण होऊन बसलाय, यांच्यासाठी काय प्रोग्राम आहे? गोरक्षण मध्ये आज किती प्रमाणात जनावर ठेवले जातात आहेत? नुसते कत्तलखान्यात जाणारे ट्रक पकडून नुसते गोरक्षण मध्ये गायींची संख्या वाढवून हे होणार नाहीये. शेण म्हटलं, समजा फक्त शेणासाठी या गायी जर उपयोगात आणल्या म्हटलं, आज कितीतरी प्रमाणामध्ये बायो फर्टिलायझरची गरज आपल्याला आहे. आम्ही अजूनही गांडूळ खतावरतीच थांबलो आहे. आम्ही शेणावरती आधारित बायो फर्टिलायझर कधी बनवणार आहोत? आम्ही बैलांपासून वीज निर्मिती कधी करणार आहोत? आम्ही बैलांपासून पाणी काढण्याचं तंत्र कधी विकसित करणार आहोत? याचा सगळ्याचा विचार करून बंदी ठेवायची की नाही ठेवायची हे ठरवलं पाहिजे. बैलांपासून वीज निर्मिती आणि पाणी निर्मिती कशी करणार ते जरा सांगा ना. हवेत तुम्ही बोलू नका. हा म्हणजे तंत्र सांगा ना. हॅलो हा बोला. नाही हॅलो हा बोला. त्याच्यासाठी प्रोग्राम ठरवावा लागणार आहे आपल्याला. म्हणजे काय तुम्ही सांगा ना. बैलांपासून वीज निर्मिती होते, मी आजच ऐकतोय. चमत्कार. त्याच्यावरती डायनामो सारख्या गोष्टी चालवता येऊ शकतात. म्हणजे सांगा ना, तुम्ही सांगा ना, एखाद्या सायंटिस्ट सारखं सांगा ना, जसं आता वकील साहेबांनी कलम केली त्या ठिकाणी. तुम्ही हवेत बोलताय हो. बरोबर. या वकील साहेबांनी सेक्शन सांगितलं, हे सेक्शन ते सेक्शन. तुम्ही पर्टिक्युलर बोला ना, हवेत बोलू नका ना. बैलापासून पाणी आणि वीज कशी निर्माण करणार ते जरा सांगा. आम्ही ते आमचा वेळ तुम्हाला देतो. नाही त्याचा उद्देश असा आहे की कदाचित नाही बैलापासून वीज निर्मिती नाही हो, बैलाच्या शक्तीचा वापर करून कदाचित त्यांना बैलाच्या शक्तीचा उपयोग. म्हणजे कसा? बैलाच्या शक्तीचा उपयोग. ठीक आहे. नाही डायनामो ते मगाशी म्हटलेले आहेत मधुजी. मुळात मुद्दा आहे की तुम्ही आता म्हणताय की इथून सुप्रीम कोर्टमध्ये जाणार आहात. हा जो गोंधळ आता त्याच्यातनं निर्माण होणार आहे, पुढच्या काही काळामध्ये आता ठिकठिकाणी भांडणाची परिस्थिती येऊ शकते, ठिकठिकाणी लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन येऊ शकते. या सगळ्याची जबाबदारी आता कोण घेणार आहे? सरकार म्हणून तुम्ही ती घेणार आहात का? सरकार म्हणून ज्या संघटना या सगळ्याला विरोध करतात अतिशय वेगवेगळ्या मार्गाने, त्या संघटनांना तुम्ही तोपर्यंत थांबवणार आहात का? कारण तुम्ही आता सुप्रीम कोर्टकडे जाणार आहात. कधी जाणार आहात नेमकं तेही सांगा आम्हाला. मला असं वाटतं की या देशामध्ये कायदे करताना प्रत्येक वेळेला भावनेच्या आधारावर आणि व्यवहाराच्या आधारावर त्या ठिकाणी कुठली गोष्ट करून चालत नाही.
काँग्रेसच्या माननीय माझ्या मित्रांनी त्या ठिकाणी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ते त्यांचं काम करतात. भारतीय जनता पक्षाचं केंद्रात सत्तेवर आल्यापासून आम्ही मूल्यमापन केलं की मी पार्लमेंटचा जर त्या ठिकाणी माझ्या कुवतीप्रमाणे अभ्यास केला काँग्रेसचं राज्य असं, विशेषतः श्रीमती इंदिरा गांधींचं, त्यावेळेला माननीय अटलजी, लालकृष्ण अडवाणी की अन्य विरोधी पक्षाच्या लोकांनी कुठले उठ की कर विरोध, उठ की कर विरोध, उठ की कर विरोध, द्वेषापोटी जे तसं आम्ही कधी केलं नाही, जे आता ते करतात. त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रियेला मी फार महत्त्व देत नाही असं की त्यांच्या जागी ते आपले योग्य असतील. मुळामध्ये मुद्दा असा आहे की या ठिकाणी गोवंश हत्याबंदी जी आहे ती पूर्वी होती, आता गोवंश हत्याबंदीचा कायदा केला गेला. माननीय आता वकील साहेबांनी जो निर्णय सांगितला, मला त्याच्यातले बारकावे मला माहित नाही. मला जे ढोबळमानाने कळलेलं आहे की त्यातलं पूर्ण आता त्या ठिकाणी निकालपत्र त्यांच्या हातात कदाचित असेल, कदाचित आहे की नाही मला माहिती नाही. फक्त त्या ठिकाणी कायदा वैध ठरवलेला आहे, घटनेच्या चौकटीत बसणारा कायदा आहे. फक्त समजा आंध्र प्रदेश आहे, कर्नाटक आहे, तिथून एखादी गोमांस किंवा बीफ आणलं, मी गोमांस म्हणत नाही, बीफ आणलं तर ते त्याला त्या ठिकाणी मी बाळगलं माझ्या घरी खाण्यासाठी किंवा कोणाकडे मिळालं तर आतापर्यंत गुन्हा होता, तो गुन्हा ठरला जाणार नाही. त्यामुळे हे वेग आहे, त्याचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी घेतलं जाईल. म्हणालात की मी गोमांस म्हणणार नाही, बीफ म्हणीन, पण मग ह्याच्यात पण खूप सारे गोंधळ आहेत ना. मग म्हशीचं जर का त्याच्यामध्ये असलं तिकडे मुद्दा असा आहे की या देशामध्ये आई वडील म्हातारा झाल्यावर कोणी मारत नाही होता ना, त्यांचा काय उपयोग नाही म्हणून. म्हणजे तुम्हाला फक्त मी संदर्भ आहे म्हणून होऊ शकत नाही. होईल या देशात कशी होईल मी सांगतो ना, मला बोलू द्या ना. तुम्ही जर वाघमाऱ्यांना बोलू देत तर मला बोलू दिलं मंदारजी. मुळात मुद्दा असा आहे की काही भावनेवर आधारून सुद्धा देश चालतो. प्रत्येक गोष्ट 1+1=2 असं चालत नाही. या ठिकाणी आताच माझे मित्र कुलकर्णी म्हणाले आणि आता हाजी सलीम हक कुलकर्णी म्हणाले की शेणापासून त्या ठिकाणी खत तयार करणार आहोत की नाही. माझं जे काही ज्ञान आहे, कदाचित या लोकांना पटणार नसेल, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो की जेवढा एखाद्या भाकड गायीवर, भाकड बैलावर, ज्याला त्या ठिकाणी मांसासाठी उपयोग न करता जेवढा त्याच्या शेणापासून आणि गोमूत्रापासून विविध औषधं किंवा शेणखत किंवा त्याच्यापासून येईल, त्याचा जास्त त्या ठिकाणी पैसे मिळतील. समजा गवत 100 रुपयाचं लागलं फॉर एक्झाम्पल, त्याला खाण्यासाठी जास्त मिळतील पैसे. हा आमचा अनुभव. आता राहिला मुद्दा त्यांना सांभाळणार कोण. येस, हा व्यवहार्य मुद्दा आहे की या भाकड गायींचं किंवा बैलांचं काय करायचं. तर आता शासनाने योजना केलेली आहे गोग्रामची की त्या शासन जागा देईल आणि हळूहळू ते होईल ना, हळूहळू. दुसरी गोष्ट, लॉ अँड ऑर्डरची फार चिंता करत नाहीत. आता माझ्या MIMच्या मित्रांनी सांगितलं, कदाचित मी मागचा मुद्दा काढत नाही पण संदर्भासाठी, की हायकोर्टाचा निर्णय आम्ही मानतो पण त्यांच्या सोयीचे ते निर्णय मांडतात. शाहबानोचा निर्णय नाही मानला तुम्ही. वंदे मातरमचा निर्णय कायदा केला, तुम्ही सांगणार आमच्या शर्यतमध्ये वंदे मातरम, तुम्ही त्यामध्ये आपण पुरा दुसरी गोष्ट अशी की ते आता असं म्हणाले की गायी बैल विकता आले नाहीत म्हणून त्या घरातल्या मुलीला विकलं. हे भावनेला हात घालणारं वाक्य झालं. कोणी केलं असेल असं तर ते दुर्दैव, अतिशय वाईट आहे. परंतु अनेक शेतकरी आत्महत्या करतायत, त्या मुलीला विकत नाही आहेत कर्ज क्रेडिट देण्यासाठी, आपल्या घरातल्या स्त्रियांना विकत नाहीत, स्वतःचा दुर्दैवाने जीव गमावतायत. त्यामुळे एखादं उदाहरण घडलं असेल तर ते तुम्ही सांगतात म्हणून आम्ही विश्वास नाही ठेवणार, पण क्षणभर धरू की खरं म्हणजे आपल्या गायी बैलांना विकता आलं नाही म्हणून आपल्या छोट्या मुलीला विकलं असेल. ते क्रौर्य केलंय त्यांनी स्वतः आत्महत्या करायला पाहिजे होती मुलीला विकण्याच्या ऐवजी. राहिला असा की हा जो कायदा केलाय त्या कायद्याच्या विरोधामध्ये, निर्णयाच्या विरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहोत. आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहोत. महाराष्ट्र का सर्वे कीजिए, पूरे महाराष्ट्र का सर्वे मालूम पड़ेगा कि कितने किसान परेशान है. कोई परेशान नहीं है, कोई देश में परेशान नहीं. गोवंश को इस देश में हम लोग कुछ मानते हैं, हमारा कोई कल्चर है. आप एसी ऑफिस में बैठ के बात कर रहे हैं, आप बैठ के बराबर बैठ के ये देश परेशान है, 90% हिंदुओं का है और हिंदुओं की भावना की कदर की जाएगी. बड़े स्पष्टता से बोलता हूं मैं, बिल्कुल. ये देश हिंदुओं का है, हिंदुओं के भावना की कदर की जाएगी. कहा इस्लाम में लिखा नहीं है कि गाय का मांस खाना चाहिए. धार्मिक आधार पर ला रहे, नहीं बोला धार्मिक आधार पर ला रहे. धार्मिक ही है, उसके आधार के ऊपर ही किया है. और धार्मिक के छोड़ दीजिए, आप गाय और बैल ये बुढ़े हो गए तो भी उनका उपयुक्तता है, उनकी भी उपयुक्तता है. उनका जो पेशाब है, उनका गोबर है, उसका हम अच्छी तरह से उपयोग कर सकते हैं. एक मिनिट हाजी तुमच्याकडे मी येतो, पण तत्पूर्वी डॉक्टर राजू वाघमारे, मूळ मुद्दा असा आहे की सजल कुलकर्णी तेच म्हणतात की संपूर्ण उत्पादकता जी आहे गायची त्याच्यावरती अजून काही काम केलं नाहीये. मधु चव्हाण म्हणाले की काही अशा योजना आहेत की गोग्राम सारखी योजना आहेत, त्या योजना आहेत का आता? काय आहे मंदारजी, बीजेपीचा असा प्रकार झालेला आहे की ज्यांना काहीही ज्ञान नाहीये त्यांना आपण सत्तेवर चुकून लोकांनी बसवलंय. आता प्रश्न असा आहे की श्रीमती सोनिया गांधी नाही, देशाचं काय ज्ञान आहे? आपण या डोक्यावर आणून बसवलं.
परीक्षित कसं आहे की आता ऐका, तुमचं काय धोरणं- सोनिया गांधींचा काय धोरणं- संबंध? ज्याला तुम्ही या मधु देशाची चव्हाण राणी यांनी- करून टाकलेलं आहे, अहो, काय सगळी तुम्ही सत्ता बरं- त्यांनी आता राबवलेलं काय आहे. बरळताय? सोनिया गांधींना तुम्ही बरळताय अहो, काय की ज्यांना बरळताय? काय तुम्ही तुम्ही बोलता, कसं आम्ही वाक्य बोलत बोलताय, होतो. तुम्ही कसं वाक्य अहो, बोलताय सहिष्णू- की ज्यांना काही सहिष्णुता कळत नाही त्याला ठेवता. सत्तेवर आणून बसवलंय. अहो, मी मोदीला पटवून काय देतो. कळत नाही का? अहो, सोनिया पटवून गांधींच्यापेक्षा देतो. मोदी शतपटीने अहो, समजतात की- पटवून देतो, तुम्ही काय पटवून समजताय? देतो, तुम्ही ऐकून बोलताना घ्या. सरळ बोला. तुम्हाला आम्ही राग सोनिया येतोय, गांधींना पण ही कळत खरी नाही असं परिस्थिती बोललो आहे. काय? आम्ही अहो, सोनिया ही गांधींना खरी कळत नाही असं परिस्थिती बोललो आहे. काय? काय आहे मंदारजी? तुम्ही काय धोरणं- सांगताय ते बोला ना. एअर ज्याला काय कंडिशन- कळत नाही त्याला आणून एअर बसवलंय. कंडिशन भारतीय ऑफिसमध्ये जनतेने बसायची. 200-250 जागा आम्हाला चूक निवडून केली. दिल्या. आता सगळे त्यांना लोक कळतंय. बोलतात आमची चूक झाली म्हणून. काय बोलत नाही तो काय आहे की एअर कंडिशन ऑफिस मध्ये बसायचं आणि यांनी शेतकऱ्यांचे निर्णय घ्यायचे. पण एक मिनिट, सोनिया गांधी हा विषय नाहीये, राहुल गांधी हा विषय नाहीये. आता तुम्ही नाव घेतलंय, तुम्ही तुम्ही सांगा ना, तुम्ही दुसरं नाव कशाला घेता? तुम्ही नाही मधु चव्हाण, नाही मधु चव्हाण, तुम्ही नेत्यांवरती आरोप केले त्यांच्या. नाही मग तुम्ही त्यांना सांगा ना तसं. तुम्ही आणखीन त्याच्यावरती दुसऱ्यांची नावं कशाला घेताय? मूळ मुद्दा आहे गोहत्या संदर्भाच्या याच्यामध्ये. गोवातल्या संबंधित मी ज्यांना काही कळत नाही त्यांना बोलतोय. राजू प्रश्न वाघमारे. असा आहे मंदारजी, प्रश्न असा आहे की आपण एखादं सरकार जागेवर आल्यावर धोरणं ठरवतं. आता धोरणं ठरवताना आपण काय करतो की बंदी घालायच्या अगोदर आपण त्याची पुढची व्यवस्था काय करणार. आज जर बिझनेस स्टँडर्ड त्यावेळी बंदी घातली त्यावेळेचा रिपोर्ट बघितला तर 10,000 कोटीचा फरक या महाराष्ट्राच्या लोकांवर आला. जवळजवळ 3.5 लाख लोक या बीफ इंडस्ट्रीवर अवलंबून आहेत. त्याच्यामध्ये सगळे लोक आले, ट्रान्सपोर्टेशन पासून, मांस विकण्यापासून, कातड्याचा धंदा करण्यापासून सगळे लोक आले. मग आज या सगळ्या लोकांची सोय या सरकारने बंदी घालण्याच्या आधी काय केली तर काही केली नाही. शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. आपण एअर कंडिशन ऑफिस मध्ये बसायचं, शेतकऱ्यांना काही फरक पडत नाही. अहो, ज्या शेतकऱ्यांनी कसे बसे 20,000चे 2 बैल घेतलेत, ते बैल जर म्हातारे झाले तो ते बैल बदलू शकत नसेल, कारण परत एकदम 20,000 कुठून आणणार. तर हे जर विकले, 10,000 आले, त्याच्यात 10,000 टाकून दुसरे बैल आणून शेती करू शकतो. आता करू शकतो का तर करू शकत नाही. त्याला सरकार काही सबसिडी देणार का बैल घेण्यासाठी तर काही नाही. जे म्हातारे बैल आहेत त्यांच्यासाठी तुम्ही छावण्या उभारल्यात का तर नाही. दुष्काळातल्या छावण्या तुम्ही बंद केल्या. कोणी सांगितलं? म्हणजे तुम्ही ऐकून खोटं घ्या, बोलता. आता मला पूर्ण बोलू द्या. नाही, तुम्ही खोटं दुष्काळातल्या बोलता, खोटं बोलताय ना. दुष्काळातल्या छावण्या बंद केल्यात. ज्यावेळी तांत्रिक बोलताय त्याला मी काही विरोध नाही विरोधी करत. पक्षाच्या नाही, ज्यावेळी- एक मिनिट ज्यावेळी डॉक्टर राजू पूर्णपणे आवाज वाघमारे, उठवला. डॉक्टर राजू वाघमारे, एक मिनिट आपण पुन्हा थोडीशी वस्तुनिष्ठ पद्धतीने चर्चा नाही, करूया. मी त्याचं आता कारण आहे की प्रत्येक आवाज मुद्दा- तुमच्या दोघांच्या या आवाजात कोलाला म्हणजे मंदारजी, समजून येणार नाही नेमकं मंदारजी, प्रेक्षकाला काय मंदारजी, चाललंय. प्रत्येक मुद्दा मी एक तोच मिनिट, मांडतोय. नाही मला प्रश्न तुम्हाला तोच पूरक, मांडतोय. कदाचित तुम्हाला पूरक होईल तो प्रश्न मला मधुजींना विचारायचा आहे की मूळ मुद्दा तुम्ही म्हणालात की गोग्राम सारख्या योजना आहेत, कुठे आहेत त्या कुठे आहे योजना? ती? एक किती ती योजना योजना आहेत दाखवा. या योजना आहेत ज्यांना कोणाला त्या ठिकाणी जमीन आणि सरकार देणार आहे आणि सगळी गोष्ट तुम्ही कुठे आहेत म्हणजे कुठे तुम्हाला आहे ती योजना? तुम्हाला मी उद्या घेऊन जातो ना अहो, मंत्रालयात. एक योजना अहो, दाखवा, तुम्हाला- एक योजना अहो, या तुम्ही- महाराष्ट्रात. अहो तुम्ही अहो, महाराष्ट्राचं आहे- वाटोळं केलं, चालले आहे एक जेलमध्ये त्या आता छावण्या तुम्ही बंद केल्या. तुम्ही कोणी सांगितलं तुम्हाला? दुष्काळातल्या तुम्ही छावण्या खोटं बंद बोलताय झाल्यात. मिस्टर वाघमारे. तुम्ही शेतकरी- शेतकरी उपाशी मरतोय. आणि तुम्हाला मी इथे एक मिनिट. खोटं बोलू कुठे आहे देणार नाही. तुमचं- एक शब्द खोटं कुठे बोलू आहे देणार तुमचं नाही. धोरण? तुम्हाला कोणी अहो, सांगितलं कसलं की छावण्या धोरण बंद तुम्ही- केलेल्या आहे? वा- वा- अहो, नाही, एक सत्तेची मिनिट स्थिती, तुम्ही सत्तेबाहेर दोघंही आलेल्या दिशाभूल करताय, तुम्ही माणसाच्या दोघंही दिशाभूल तडफडतायत. करताय. कारण तुम्ही सांगू शकत नाही, तुम्ही आवाज चढून बोला तर सगळ्यांना कळेल असं होत नाहीये. खोटं बोलायला नाही नाही, पण तुम्ही काय म्हणताय एकीकडे की गोग्राम आहे, मंत्रालयामध्ये जाऊन बघूया आपण अरे कुठे कुठे योजना आहे. आहे तुम्ही ते गोग्राम? म्हणताय की आहे का नाही या नाही ठिकाणी राजू योजना वाघमारे आहेत, हळूहळू राजू त्या वाघमारे राजू वाघमारे आता चारा छावण्या चालू झालेल्या आहेत. तुम्ही पण ते बोलू नका, रेटून बोलताय सातत्यानं. चारा छावण्या झाल्यात सुरू. किती चालू नाही झालं झाल्या? त्याच्यातला काही भाग किती- नाही. किती त्याचा जनावरं आणि बाहेर या आहेत? निर्णयाचा काही संबंध नाहीये. मूळ मुद्दा हा अधिक व्यापक आहे, अधिक खोलवर आपल्याला ती चर्चा मी केली तेच पाहिजे. सांगतो की एक छोटासा- धोरणं आखायच्या आधी यांनी छोटा- पहिल्यांदा छोटासा ब्रेक विचार करायला पाहिजे. ब्रेक घेऊयात आणि या चर्चेमध्ये आपल्यासोबत ऍडव्होकेट आहेत ज्यांनी ही याचिका केली होती, त्यांच्याकडनं सुद्धा अधिक काही तपशीलवार माहिती घेऊयात. सजल कुलकर्णी आहे, त्यांच्याकडनं अधिक तपशीलवार माहिती घेऊयात. आणि हाजी सलीम हक ज्यांचं म्हणणं आहे की अनेक जवळजवळ 2 ते 2.5 लाख लोक याच्यामुळे जी बेकार झालेली आहेत, त्यांचा सुद्धा नेमकं आता काय चाललंय तेही आपण समजून घेऊयात एका ब्रेक नंतर. बेधडकमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. गोमांस बाळगण्यासाठी आणि परराज्यातून आलेलं गोमांस आपल्यासोबत ठेवण्यासाठी आता राज्यामध्ये बंदी नाही, अशा प्रकारचा उच्च न्यायालयाचा निर्णय आहे. या निर्णयाला अधिक तपशीलवार खरं समजून घेण्याची गरज आहे.
अर्थात या सगळ्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवरती आपल्या प्रेक्षकांनी पहिले आपण बघूयात की काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. संदेश नाईक म्हणतायत शेजारच्या राज्यातून आयात करून विकणं ही काय बंदी झाली का, आणि उद्या गुटखा उत्पादकांनी न्यायालयात जाऊन अशीच गुटखा विक्रीची परवानगी मागितली तर. तुषार रामटेके म्हणतायत कोर्टाचा निर्णय मान्य करायला पाहिजे, कारण गोमांसावरती फक्त विशिष्ट एका राज्यासाठी निर्बंध घालणं योग्य नव्हे. गोमांस बंदी करायचीच आहे तर संपूर्ण भारतभर व्हायला पाहिजे, तसा कायदा करून घ्यावा म्हणजे कोर्टाला सुद्धा अडचण येणार नाही. प्रथमेश चिरडे म्हणतायत भारत एवढा मोठा देश आहे की त्यामुळे पूर्णपणे गोमांस विक्री बंद होऊच शकत नाही. एकट्या भारतातूनच विदेशात कित्येक टन गोमांस निर्यात केलं जातं. आकाश मुलगीर म्हणतायत महाराष्ट्रात गोहत्या बंदी हा कायदा शेतकऱ्यांच्या आणि समाजाच्या हिताचा आहे. असा कडक कायदा अंमलात आल्यानं महाराष्ट्रातील दुभत्या आणि शेती पिकवणाऱ्या पशुधनाचं संरक्षण होईल. एकूण विविध प्रतिक्रिया आहेत आणि या प्रतिक्रियांच्या पार्श्वभूमीवर सजल कुलकर्णी तुम्हाला प्रश्न हाच विचारायचा आहे. मगाशी तुम्ही म्हटलात की उत्पादकता वाढवली पाहिजे, पण ही उत्पादकता म्हणजे अतिशय थेट आणि स्पष्ट प्रश्न तुम्हाला विचारायचा म्हटलं तर गायी ज्या देशी गायी आहेत त्या देशी गायींची दूध देण्याची क्षमता कमी असल्यामुळे आतापर्यंतचा हा प्रश्न निर्माण झालाय का? कारण एकीकडे विदेशी गायी सुद्धा आपल्याकडे आहेत, देशी गायी सुद्धा आहेत, आणि या गोमांसाच्या संपूर्ण प्रश्नाकडे बघताना एक कुठला तरी समाज जर गोमांस खात असेल किंवा त्याचं सेवन करत असेल तर त्याच्यात गैर काय? माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही आता दूध उत्पादनाचा मुद्दा उपस्थित केला. गायी पासनं दूध उत्पादन हे आपल्याकडे किती होतं? 55% उत्पादन हे म्हशीपासनं होतं दुधाचं. दुसरी गोष्ट राहिला याचा शेणाचा आणि या सगळ्या गोष्टींचा जो उपयोग शेतकऱ्याला होतो, पण मेन मुद्दा हा आहे की जनावर पाळणं आता कठीण होऊन बसलेलं आहे. त्याच्यासाठी प्रोग्राम आखणं आवश्यक आहे. त्यानंतर देशी जनावरांच्या दूध उत्पादनासाठी डिटेल वेल प्लॅन ब्रीडिंग प्रोग्राम, त्यानुसार फॉडर डेव्हलपमेंट प्रोग्राम, त्यानुसार लोकसहभागाचा प्रोग्राम हा महत्वाचा मुद्दा आहे. लोकसहभागाचा प्रोग्राम काय आज आपल्याकडे देशी जनावरांसाठी? गोग्राम योजना आहे सरकारची. त्याच्यानंतर महाराष्ट्र लाईव्हस्टॉक डेव्हलपमेंट बोर्डाच्या पण अशा संदर्भातल्या योजना आहेत, पण त्या लोकांपर्यंत आज पोहोचतायत का? त्याचा एक्सटेन्शनचा काय प्रोग्राम आहे? याच्याबद्दल म्हणजे चर्चा होणं आवश्यक आहे. नाही, नक्की नक्की. पण त्याबरोबर तुम्हाला थेट हाच प्रश्न आहे अजून की ज्या देशी गायी आहेत किंवा देशी जो गोवंश आहे त्या संपूर्ण गोवंशाला जर का उद्या एक प्रकारे त्याची जर का कत्तल करण्यात आली तर तो देशी गोवंश सुद्धा राहणार नाहीये या संपूर्ण परिस्थितीमध्ये. जर का अशा प्रकारे एकामागोमाग एक निर्यात व्हायला लागलं इथलं मांस, तर त्या दृष्टीने त्याची सुद्धा कुठेतरी आपण दखल घ्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटत नाहीये का? त्याची दखल निश्चितपणे घ्यायला पाहिजे. त्याची एक प्रकारे दखल अशी घेऊ शकतो आपण, सरळ म्युझियम बनवावं देशी गोवंशाचं. पण त्याचा जर उपयोग होणार नसेल, त्याचा जर शेतकऱ्याला उपयोग होणार नसेल, तर त्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न करणं आवश्यक आहेत ना. पण ते तुमचं म्हणणं की ते प्रयत्न होत नाहीत, तसे त्या अर्थाने प्रयत्न होताना दिसत नाही असं तुम्हाला वाटतंय? हा, आणि प्रत्येक वेळी आपण उदाहरण देतो विदेशातल्या, म्हणजे देशी जनावरांबद्दल बोलायचं झालं तर ब्राझीलचं उदाहरण दिलं जातं की त्यांनी आपल्याकडनं गीर नेऊन डेव्हलप केली, पण त्यांचा जो नको असलेल्या अॅनिमल कलिंगचा जो प्रोग्राम आहे तो आपण एक्सेप्ट करणार आहोत का? नक्की. म्हणजे तुम्ही शास्त्रशुद्धरित्या तुम्ही जे बोलताय त्याच्यामध्ये काही शास्त्र आहे त्याच्या मागे, ते समजून घ्यायला पाहिजे, कारण कदाचित सामान्य आम्हाला ते कळणार नाही. काय शास्त्राच्या अनुषंगाने तुम्ही म्हणताय की कलिंग का करावं लागतं किंवा कशा प्रकारे निकृष्ट दर्जाचा जर का गोवंश असेल तर त्याचं कलिंग करावं लागेल असं तुमचं म्हणणं आहे का? नाही, मुळात निकृष्ट दर्जाचं जनावर जन्मालाच येणार नाही याच्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर असलेल्या जनावरांच्या डेव्हलपमेंटचा व्यवस्थित प्लॅन जर केला तर बंदी असली काय किंवा नसली काय फरक काही पडणार नाही. शेतकरी ते जनावर पाळणार आहे, शेतकरी ते जनावर टिकवणार आहे. नक्की नक्की.
पण त्या बरोबरीनं पुन्हा एकदा हाजी सलीमाक जो मुद्दा येतो म्हणजे मगाशी सातत्यानं आपण ज्यावेळेला बोललो त्यावेळेला एक मुद्दा येतोय की ही सगळी बंदी सरसकट जी आली होती त्या बंदीच्या मुळे गेल्या काही दिवसांमध्ये तुमच्याकडे असं काही डेटा आहे का अशा पद्धतीचे काही तुम्ही सांगू शकता का किती लोकांवरती त्याचा परिणाम झाला किती लोकांनी पर्यायी काही पर्याय त्याच्यामध्ये शोधले आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे एक ठराविक समाज जो मुस्लिम समाजातला खाटीक समाज आहे त्या खाटीक समाजावरती काय परिणाम होते गेल्या काळात असं तुम्हाला वाटतंय? सर ये जल्दबाजी में लिया हुआ फैसला है। इस पे फौरन की सरकार ने पहले सर्वे करना था कि इसमें कितने समाज के लोग काम करते हैं और कितने लोग इससे बेरोजगार होंगे। लगभग पौने दो लाख लोग महाराष्ट्र में बेरोजगार हुए हैं, जिसमें से 35,000 से 40,000 मुस्लिम समाज है और 1,15,000 से 30,000 जो है वो दलित समाज है, खटीक समाज है। ये पौने 2 लाख लोगों की पहले कोई ना कोई व्यवस्था करना था, कोई विकल्प निकालना था काम कारोबार का कि इन्होंने कैसे काम करना चाहिए, उनको कोई लोन की फैसिलिटी देना चाहिए था। जो अपने यहाँ बाजार समितियां होती है, बाजार समिति में उनको लाइसेंस देना था कि आप दूसरा काम कारोबार कीजिए, तब कोई रास्ता निकालते हैं तो हम उसका सम्मान करते हैं। लेकिन अचानक बंद करके आपने एक अपना एक गुस्सा जो है मुस्लिम समाज के खिलाफ में जाहिर किया है और मुस्लिम समाज ही इससे जुड़ा हुआ नहीं है। इसके बड़े बड़े जो कत्ल खाने हैं वो सबरवाल के हैं, चौहान के हैं, जैन समाज के हैं। मुस्लिम समाज तो साहब सिर्फ काटता है और बेच देता है, लेकिन उसका जो प्रोसेस आगे होता है उसमें दूसरा समाज जुड़े हुए हैं। बिल्कुल। इस तरह 2 लाख पौने 2 लाख लोग जो महाराष्ट्र में बेरोजगार हुए हैं उसको उनकी चिंता नहीं है। उनको सिर्फ एक राजनीति के तहत ये वाला फैसला लेना था, उन्होंने फैसला ले लिया। अगर ये फैसला राजनीति के तहत नहीं है तो गोवा में भी इनकी सरकार है, गोवा में जो है पाबंदी क्यों नहीं लगाई इन्होंने? गोवा में लगाना चाहिए था पाबंदी। अब ये गोश ऐसा हो गया गोवा में कटेगा, महाराष्ट्र में आएगा, तो इस टाइप के जो है फैसले उल्टे सीधे होंगे, उससे नुकसान होगा देश को। लेकिन आपको क्या लगता है अभी सिस्टमेटिक नहीं अब ये जो गोश्त वहां पे कटेगा वो यहाँ पे लाया जा सकता है या नहीं? आपके पास क्या जानकारी है? कोर्ट के आदेश के मुताबिक तो बिल्कुल लाने की इजाजत मिल गई है। अब ओके, जिनको तुम्हाला व्यापार करना है वो बिरादर वहां से लाके बेचेंगे। ॲडव्होकेट सिद्धेश्वर तुम्हाला नेमकं काय म्हणायचं कारण ह्याच्यामध्ये खूप सारी काही अजून संदिग्धता आहे आणि ती स्पष्टता येणं सुद्धा त्या दृष्टीने गरजेचं आहे कारण आता असं लगेच दृश्य तयार व्हायला लागलंय की जणू काही बॉर्डरवरनं कर्नाटकवरनं आणि गोव्यातनं तिथनं बीफ जे आहे ते येण्याची मुभा मिळालेली आहे किंवा आणण्याची मुभा मिळालेली आहे। यात तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? आता आजचा जो निकाल आहे माननीय उच्च न्यायालयाचा त्यापासून म्हणजे सॅटिस्फॅक्टरी दोघांना पण नाही, एक पिटिशनर पण म्हणजे फेवरेबल नाही आणि गव्हर्नमेंट पण त्यापासून प्रिज्युडाइज आहे। तर त्यामुळं याचिकाकर्त्यातर्फे आम्ही पण माननीय सर्वोच्च न्यायालयापुढे हा निकाल चॅलेंज करू आणि आज म्हणजे गव्हर्नमेंटनी पण निकालाच्या शेवटी रिक्वेस्ट केलेली कोर्टाला की या आदेशाला स्टे द्यावा जेणेकरून आम्ही पुढे आम्हाला हा निर्णय चॅलेंज करता येईल, पण ती कोर्टाने ती रिक्वेस्ट त्यांची फेटाळलेली आहे। तर आता पुढील जे आहे सुप्रीम कोर्टामध्ये पण इश्यू असे आहेत की गुजरात राज्याच्या संदर्भात ज्यावेळी 1994 साली बंदी करण्यात आली होती तिथे संपूर्ण, त्यावेळी तिथं अशाच याचिका माननीय उच्च न्यायालयात दाखल झालेल्या गुजरात हायकोर्टमध्ये। तर हायकोर्टने तो जो कायदा आहे त्यावेळी अगोदरचे जे जजमेंट होते कॉन्स्टिट्यूशन बेंचचे म्हणजे कंटिन्युअसली जजमेंट होते सुप्रीम कोर्टाचेच की संपूर्ण गोवंश हत्याबंदी केली जाऊ शकत नाही। त्या जजमेंटच्या कंटेक्स्टमध्ये गुजरात हायकोर्टाने त्या कायद्याला स्ट्रक डाऊन केलेला पूर्ण लॉ तिथला जी संपूर्ण बंदी केलेली। तर तो निर्णय चॅलेंज करून ज्यावेळी गुजरात गव्हर्नमेंट सुप्रीम कोर्टामध्ये गेलं त्यावेळी फर्स्ट टाइम म्हणजे 7 जजेसच्या बेंचनी कॉन्स्टिट्यूशन बेंचनी स्टेट ऑफ गुजरात वर्सेस मिर्झापूर मोती कुरेश जमात या निर्णयामध्ये निकाल दिला की संपूर्ण गोवंश हत्याबंदी केली जाऊ शकते। हा त्यानंतरच म्हणजे इथं पण म्हणजे महाराष्ट्रामध्ये स्टेप्स घेतल्या गेलेल्या होत्या 1996 साली संपूर्ण बंदीसाठी। एक मुद्दा तुम्ही म्हणता त्याच्यावरनं पुन्हा एकदा राजू वाघमारे तुम्हाला विचारायचं आहे की जर घटनेमध्येच कलम 48 मध्ये आणि अशा प्रकारे जर का स्पष्ट म्हटलं गेलं असेल तर मग इथून पुढे विरोध करण्याचा मुद्दा काय आहे तो किंवा जर आपण सगळेजण घटना मान्य करणार असू घटनेमध्ये जे म्हटले गेलेत किंवा जी मार्गदर्शक तत्व त्याच्यामध्ये मान्य केलेली आहेत तर मग एवढा याच्यामुळे होणारा गोंधळ हा केवळ राजकारणासाठी केला जातो असं म्हणायला जागा आहे असं नाही वाटत तुम्हाला? नाही घटनेमध्ये 48 मध्ये तसं अगदी काही सांगण्यात आलेलं नाही आहे। जो
आता सिद्धेश्वरांनी सांगितलं की जो गुजरात हायकोर्ट ज्यावेळी सुप्रीम कोर्टामध्ये गेलं आणि तो 7 जणांच्या बेंचनी ज्यावेळी तो निर्णय दिला, त्याच्यानंतर तोच निर्णय बाकीच्या राज्यांनी अंमलात आणला, हरियाणा आणि या बाकीच्या राज्यांनी. त्याच्यामुळे त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या कॉन्टेक्स्टमध्येच बाकीच्या राज्यांनी निर्णय घेतला. आता प्रश्न असा आहे की मंदारजी, की मगाशी पण मी हा मुद्दा उपस्थित केला की ठीक आहे, आपण एकदा पकडू की चला या सरकारने निर्णय घेतला, पण निर्णय घेण्याच्या आधी जर आपण विचार केला असता की ह्या बेरोजगारांचं आपण काय करणार आहात, त्यांचं पुनर्वसन कसं करणार आहात, उद्या शेतकऱ्यांचे जे बैल म्हातारे होतील त्याचे बैल सरकारने विकत घ्यावे. शेतकऱ्यांचे बैल उद्या म्हातारे झाले तर त्यांना जे पैसे त्यांनी विकत घेतलेले आहेत ते विकत सरकारने घ्यावे आणि मग सरकारने त्यांचं गोग्राम जे काय करायचं आहे ते सगळं करावं, गोमूत्र गोळा करावं, त्याच्यातून प्रोसेसिंग प्लांट डालावे आणि वेगवेगळे उद्योग करावे. पण शेतकऱ्यांना तर त्याच्यातून दिलासा मिळेल की बाबा माझे बैल आहेत ते माझं सरकार विकत घेईल, मी दुसरे बैल घेऊन शेती घेऊ शकतो. तुम्हाला राजीव वाघमारेंनी सुचवलं ते तरी तुम्ही मान्य करा. आणि हे जे एक त्याच्यातला दुसरा काउंटर क्वेश्चन त्यांना विचारू इच्छितो, म्हणजे मी पुन्हा लॉजिकली विचारतोय, कुठल्याही प्रकारच्या विरोधासाठी विरोध नाही. 2 गोष्टीत आता परवा सरकारने एक निर्णय घेतला की एसटी स्टँड असेल तिथपासून 200 मीटरवर कुठल्याही खाजगी त्या ठिकाणी बस वाहतूक किंवा अशी प्रवासी वाहतूक करता येणार नाही. ऐकून घ्या. आता तिथले सगळे लोक जर उठून त्या ठिकाणी, दादरचं उदाहरण देतो, असे कायदे करता येत नाहीत. शहाबनोच्या निर्णय झाला त्यावेळेला त्या ठिकाणी कायदा बदलला गेला, घटना बदलली गेली. त्यावेळेला राजीव गांधीने हा निर्णय घेतला नव्हता. ठीक आहे, मुस्लिम समाजाला वाटतं ना की आम्ही निर्णय घेतलेला, न्यायमूर्ती चंद्रचूडने दिलेला आहे, त्याच्या पुढे तलाक दिलेल्या लोकांना सरकार पैसे देईल, सरकार पोषेल त्या सगळ्या महिलांना. असे ऐका माझं, असे कायदे तुमचं शांतपणे ऐकले. कुठलेही कायदे करत असताना 2 गोष्टीवर कायदे केले जातात. एक त्याच्यात व्यापक जनहित साधलं जातं, व्यवहार ज्याला म्हणतो आपण, म्हणजे आर्थिक. आणि दुसरी गोष्ट अशी की काय भावनेच्या गोळ्या. आता जसं इंग्लंडमध्ये आपल्याला मान्य होईल, मी घोड्याला मान देतात, घोड्याच्या कत्तलीला परवानगी आहे का तिथे विचारा, तिथे जाऊन. राहिला मुद्दा, आता माझे मित्र धवल यांनी सांगितलं की अतिशय चांगले विश्लेषण करून त्यांच्याकडून अपेक्षित होतं आणि त्यांनी सरकारला मार्गदर्शन केलं पाहिजे की वीज कशी निर्माण होईल वगैरे, चांगल्या गोष्टी आहेत त्या. असं काही कायदा करता येत नाही की भाकड गाई विकत घेईल सरकारने चालवेल. आणि तशी वेळ आली त्या ठिकाणी तर त्यांचं सूचना की वेळ आलीच तशी की कायद्याचं ज्या हेतूने कायदा केला गेला आहे त्याच्या हेतूला जर धक्का पोचला जात असेल गोवंश हत्याबंदीच्या, तर त्याच्या विरोधात आता ह्यांनी सांगितलं माझ्या मित्रांनी, असं नाहीये की जर 1 टन मांस गाईचं किंवा बैलाचं कर्नाटक म्हणून इथून इथे आणून विकता येईल का, अजून वेग आहे ते. एखाद्याकडे जर काय असेल बाळगलं होऊ शकेल ना, ते वेग आहे बाळगलं असेल तर ते स्पष्ट कधी होणार आहे हा मुद्दा आहे मधुजी, कारण त्याच्यामुळे गोंधळ होतील येणाऱ्या काळामध्ये. तो गोंधळ आपल्याला दिसतोय, गोंधळ सुप्रीम कोर्टाला विचारलं जाईल ना की काय करायचं नेमकं. मंदारजी, या प्रश्नाकडे दुसऱ्या अँगलनी पण बघणं गरजेचं आहे की आपल्या देशामध्ये फक्त मुस्लिम समाज हा काही बीफ खाणारा नाहीये. जर तुम्ही बघितलं तर हिंदू समाजामधले पण कितीतरी लोक आहेत की जे बीफ खातात, ख्रिश्चन समाज आहे, बाकीच्या सगळ्या समाजाचे लोक खातात. आता कोणी काय खावं, जर गोवंश हत्याबंदी जर आज तुम्ही महाराष्ट्रात करताय तर बाहेरून जर एखाद्याने बीफ आणलं आणि ते त्यांनी खाल्लं तर त्याच्या घरातल्या किचन मध्ये पण जर बंदी येत असेल आणि ती कुठच्या भावनेने येत आहे, कारण हा जो देश आहे हा सेक्युलर देश आहे, सर्व जाती धर्माचा हा देश आहे, हा कुठच्या एका धर्माचा देश नाही आहे. घटनेप्रमाणे सगळ्या धर्माचे लोक इथे राहतात. त्याच्यामुळे कुठच्या तरी एका धर्माच्या कायद्याने जर आपण चालायचं ठरवलं आणि लोकांच्या किचन पर्यंत गेलो आणि तुम्ही आज काय खाल्लं पाहिजे हे जर सरकार ठरवायला लागलं, या कायद्यामुळे ज्या ज्या कायदे सरकार करतं त्याच्यामुळे जे बेरोजगार आणि जे लोक रस्त्यावर येतील त्यांच्या पालन पोषणाची किंवा त्यांच्या पुढच्या उदरनिर्वाहाची काही व्यवस्था केलेली नाही, त्या जनावरांची काही व्यवस्था केलेली नाही. म्हणजे आपण आज देशाला पुढे घेऊन चाललोय की पाठीमागे घेऊन चाललोय, ठरवणं गरजेचं आहे. एक मुद्दा त्यातनं हाजी सलीम हक तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही म्हणताय की जवळजवळ 2-2.5 लाख लोक जे आहेत त्याच्यामध्ये बेरोजगार झाले आणि मधुजींचं म्हणणं आहे की असं काही सरकारने कायदा करताना याचा विचार करायची काही गरज नाही, ते तुम्हाला मान्य आहे का? देखिए, ये गरज इसलिए है कि गवर्नमेंट का काम है कि सिस्टमेटिक तरीके से सरकार चलाना. सिस्टमेटिक तरीके से सरकार चलाने में ये हिस्सा शामिल है कि इसमें कितने लोग बेरोजगार होंगे. अगर हम कोई निर्णय लेते हैं तो कितने लोग बेरोजगार होंगे, ये सरकार का सोचने का विषय है.
सरकार ने उस पर सोचना चाहिए कि अगर हम ये निर्णय लेते हैं तो कितने लोग बेरोजगार होंगे, उसका सर्वे करना चाहिए। सर्वे करने के आधार पर फिर उसका फैसला होना चाहिए कि कितने लोगों को नुकसान नहीं होगा। हुआ है। देवनार कत्ल खाना मुंबई शहर में है भाईजान, उसमें एक भी बेकार हुआ नहीं है, एक भी बेकार नहीं हुआ है। नहीं तो आते थे, मोर्चा निकालते थे आजाद मैदान में। वो कत्ल और खाना दूसरी बात आणि मंदार जी, ज्यावेळेला वो कत्ल कायदा खाना पास कौन चला झाला रहा है? तेव्हा काँग्रेसने विरोध केलेला नाही आहे। कत्ल खाना कौन चला रहा है? मंदार जी, कायदा वो पास कत्ल झाला खाना तर कौन मी चला रहा है? सबरवाल साहब, सांगू इच्छितो, सबरवाल साहब उसके काँग्रेसने मालिक याला है। पाठिंबा दिलेला आहे। मला मला हा मला हा, एक मिनिट, आपण हाजी सलीम तुमचं वो म्हणणं कत्ल पूर्ण खाना कौन चला रहा है? वो कत्ल खाना कौन चला रहा है, पहले ये देखिए आप। बीएमसी चला रही है। इसमें सिर्फ निचले स्तर पे जो मुसलमान काम कर रहा है, दलित समाज काम कर रहा है, उनको नुकसान हुआ है। जो बड़े लेवल पे काम कर रहे हैं कत्ल खाने के अंदर में, सबरवाल जी उसके मालिक है, चौधरी साहब उसके मालिक है, जैन साहब उसके मालिक है, उनको कहाँ नुकसान हुआ है? ये तो हजारों करोड़ रुपए का आपको टैक्स दे रहे हैं, 25,000 करोड़ रुपया गवर्नमेंट को टैक्स की आवक है इसमें से आप पूरे भारत में एक साथ लागू कीजिए। पूर्ण यहाँ भारत महाराष्ट्र की गाय गौ माता है, और यहाँ पे जो है गोवा की गाय गौ माता नहीं है क्या? गोवा में आपकी सरकार है, वहां पे आप क्यों निर्णय लागू नहीं करते ये वाला? नाही मधु चव्हाण, हे भेदभाव तुम्ही पूर्ण करू रवैया शकता आपको का? दिखता कारण नहीं है क्या? तुमच्या केंद्र सरकारच्या मंत्र्यांनी सुद्धा एकदा विरोध या सगळ्या प्रकारात केलेला आहे. कारण प्रत्येकाचं खाद्य संस्कृती जी आहे ती वेगवेगळी आहे. उत्तर पूर्व भाग जो आहे त्याच्यामध्ये आम्ही त्याच्यामध्ये सांगतो सुद्धा आहे. प्रत्येक जण खाद्य हे वेगळं आहे, ते करतात. गाईचं तेच मांस- सांगतोय. गाईचं आणि बैलाचं मांस खाल्लं पाहिजे, कुठे लिहिलंय? खाना रेड्याचं खा, म्हशीचं खा, बकऱ्याचं खा, पण हे गाढवाचं सांगणारे खा. तुम्ही कोण? अरे नाही, हे याच्यात सांगणारे तुम्ही गाईची कोण? कत्तल आम्ही होऊ देणार नाही. पण तुम्ही गाई- जाहीर करा. अहो, पण अहो, काँग्रेस पक्ष गाईच्या एक- कत्तलीच्या एक बाजूने आहे. मिनिट, एक तुम्ही मिनिट. जाहीर करा. काँग्रेस- अहो, सभागृहामध्ये काँग्रेसने- काँग्रेसने या बिलाला पाठिंबा दिला. अहो तो मधु का दिला? चव्हाणजी, काय बोलताय अहो, तुम्ही? तुम्ही का दिला पाठिंबा? 1976 साली हा बरोबर गोवंश का दिला? हत्याबंदीचा कायदा कोणी गोवंश आणला? हत्याबंदीला का गो पाठिंबा दिला? हत्याबंदीचा कायदा आम्ही आणला. अहो, मग तो का आणला? काँग्रेस गायीच्या का आणला? हत्येच्या विरोधात नाही. का आणला? एक लक्षात घ्या, आणला? गोवंश हत्याबंदीचं जे तुम्ही बोलताय, त्याला तुम्ही की नाही विरोध बैल, केलाय. म्हशी याच्या विरोधात आम्ही बोलतोय. गो हत्याबंदीच्या विरोधात आम्ही बोललोय 1976 ला. अहो, आम्ही तुम्ही कायदा परवा आणलाय. कायदा झाला, त्याला तुम्ही काय विरोध नाही सांगताय? केलाय. मी माझ्या गोवंश प्रश्नाचं उत्तर हत्याबंदीला देत आम्ही आहे. विरोध करतोय. मिस्टर वाघमारे, माझ्या असं काय प्रश्नाचं सांगताय उत्तर तुम्ही? द्या की हा गोवंश हत्याबंदीचा कायदा आला तेव्हा काँग्रेसने विरोध नाही आम्ही केला. केला विरोध विरोध. करा. काय अहो, तुम्ही काय सांगताय? सांगता तुम्ही? आम्ही चुकीची सांगतोय. माहिती देताय सभागृहात. आम्ही कधीही चुकीची माहिती देत नाही. गोवंश की गोवंश हत्याबंदी हत्याबंदीला देशाला. एक 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 गाईचं मिनिट. कत्तल मधु चव्हाण, जाहीर करा. डॉक्टर राजू वाघमारे, डॉक्टर राजू आम्ही वाघमारे, आणलाय तो कायदा. डॉक्टर राजू वाघमारे, आपण एक मिनिट थांबा. हाजी सलीम, थोडक्यात तुमचं म्हणणं सांगा, काय म्हणतायत? हाजी सलीम, हाँ, गोवंश हत्या पर हमारा विरोध हुआ है। बराबर है. 1976 में ऑलरेडी गौ हत्या पर पाबंदी थी, बराबर है. उसको आज तक सभी समाज और मुस्लिम समाज मानते आया है। मानते हैं उसको. मुस्लिम समाज गाय नहीं काटता था। त्यांची मतं पाहिजेत. आम्हाला- मताचा मुद्दा नाही आहे, मतांचा मुद्दा नाही आहे, मतांचा मुद्दा नाही आहे. हा मत दोन्हीकडनं तुम्ही मिळवण्याचा उद्योग करताय, काँग्रेस पण आणि भाजप पण. ह्याच्यामध्ये तुम्ही गोंधळच निर्माण करताय. याच्यामध्ये तुम्ही स्पष्टता कधी आणणार आहात? कारण एकदा एक निर्णय येतोय, एकदा वेगळा निर्णय येतोय. कायद्याबद्दल अतिशय स्पष्टता आहे. आणि त्यांनी जे गोव्याचं उत्तर दिलं, एक दिवशी सगळ्या देशभर तो परिणाम होईल, हळूहळू होईल. एक दिवशी गोवा सगळीकडे होईल असं म्हणतात. तोपर्यंत महाराष्ट्रावरती व्हायला हरकत नाही असं तुमचं आपके अलग अलग दुसरी स्टेट गोष्ट अलग अलग मंदारजी, नियम लागू होते आता हैं। त्यांनी एक माहिती दिली मंदारजी, की ज्या 7 जजेसच्या बेंच, माननीय सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तीने ज्या निर्णय दिला त्यावेळेला गोवंश हत्याबंदीचा कायदा गुजरातच्या संबंधीचा वैध ठरवलाय, अवैध नाही ठरवलाय. नाही ठीक आहे, आता ठीक आहे. वैध एक- ठरवलंय. थोडक्यात अगदी जातात. सजल कुलकर्णी, नेमका अप्रोच जो आहे, जी भूमिका असायला हवी, ती भूमिका कुठल्या दिशेने असायला हवी असं तुम्हाला वाटतं? थोडक्यात मी एवढं सांगेन की ज्यांना याच्यावरती राजकारण करायचं आहे, ज्यांना लोकांसाठी प्रोग्राम करायचा आहे, त्यांनी लोकांचा विचार करून हे ज्यांचं धन आहे त्याच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टीने अजेंडा बरोबर. काय याचं उत्तर द्यावं, त्याच्यासाठी प्रोग्राम आखावा
तंत्रज्ञ लोक, शास्त्रज्ञ लोक त्यांच्यासोबत निश्चितच राहतील. तेच आम्ही सांगतो. नाही, नक्की तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञांचा विचार याच्यात होतोय की नाही एवढी मोठी शंका आहे, कारण विषय खूप मोठा आहे, व्यापक आहे, आणि त्या व्यापक विषयामध्ये जशा भावना आहेत तसं अर्थकारण सुद्धा गुंतलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या अर्थकारणाच्या अंती शेतकऱ्याला तिथे काय होतंय, शेतकऱ्याच्या संदर्भामधून विचार खरं तर मधुजी तुम्ही करायला हरकत नाही. तुम्ही जे म्हटलंय ते आम्हाला सुद्धा मान्य नाही आहे की तुम्ही एखादा कायदा करणार असाल तर यातनं बाधित होणारी जी लोक आहेत त्या बाधित लोकांचा सुद्धा विचार खरं तर व्हायला हवा. तोच इथेच थांबतो. धन्यवाद. नमस्कार.